टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजतो आहे। उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, काय नियोजन, काय सांगाल? हे बघा, राज ठाकरे साहेब हे सर्वांचे मित्र आहेत आणि आमचं त्यांचं नातं थोडं जवळीक असल्यामुळं उदय सामंतांनी त्यांची भेट घेतली असावी आणि निश्चित आहे येणाऱ्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या असतील किंवा इतर ठिकाणच्या असतील, त्या संदर्भामध्ये चर्चा ही सुद्धा प्रायमरी स्टेजवर केली असावी। परंतु मित्र म्हणून भेटणं गैर नाही आहे आणि एक चांगला नेता ज्यांच्याकडे आम्ही पाहतो म्हणून त्यांना मीही भेटतो, उदय सामंतही भेटतात, शिंदेसाहेब तर नेहमी भेटतात, म्हणून त्यांचं भेट घेणं म्हणजे ही मोठी बातमी नाही, सदिच्छा भेट निश्चित आहे। पण जर ही महापालिका निवडणुकीच्या तोंडावरची भेट असेल तर सदा सरवणकरांमुळे राज ठाकरे चांगलेच दुखावले गेलेले आहेत, त्यांची नाराजी दूर होईल असं वाटतं? नाही, मग राजकारणामध्ये दुखावले जाणं काही टाईम असतो, त्या वेळेनंतर पुन्हा अंडरस्टँडिंगमध्ये हे सर्व लढवावं लागतं। तुम्ही पाहिलं असेल राज साहेबांनी मोदी साहेबांवर सुद्धा टीका केली होती, पुन्हा लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला होता। राजकारणामध्ये असे प्रकार घडत असतात। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आहे, जितना जलोगे जलकर एक दिन राख हो जाओगे, उद्धव ठाकरेंवर ठोला आहे। नाही, बरोबर आहे ना, किती वेळा तुम्ही जळणार, किती वेळा बोलणार? हा मिंदे काय करणार? करून दाखवलं ना त्यांनी 2.5 वर्षामध्ये, जे तुम्हाला कधीच जमलं नाही ते त्यांनी 2.5 वर्षात करून दाखवलं आणि त्यांची लोकप्रियता जेवढी वाढते तेवढा तुम्हाला जळफाट तुमचा वाढतोय। तुम्हाला वाटतं की ह्या माणसाने का केलं, दुनियाने काय केलं ह्याच्याशी काही घेणं नाही, शिंदे साहेबांनी का केलं, हा जो त्यांचा जळफळाट आहे ना, हा त्यांना अखेरला अंताकडे घेऊन जाईल। म्हणून आज त्यांच्याकडे माणसं राहिली नाहीत, हे तुम्ही पाहताय, तुम्ही स्वतः दाखवताय। लोक सर्व आता जोडायला लागले ते एकनाथ शिंदे साहेब, म्हणून जितना जलोगे उतना ही खत्म हो जाओगे। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नाही, कितीही ब्रेकिंग दिली तरी फेविकॉलचं जोड तुटणार नाही असं शिंदे म्हणाले। त्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब वागलेले आहेत। मुख्यमंत्री असताना कोणताही जर निर्णय घ्यायचा असेल मोठा तर त्यांनी देवेंद्र फडणवीसला कधीही टाळलेलं नाही। फडणवीस साहेबाला बोलून दोघांनी विचारांती घेतलेले निर्णय, अनेक निर्णय, आणि म्हणून त्या टायमाला त्यांची जी काही बॉन्डिंग जे म्हणतात जी झालेली ती कधी तुटणं शक्य नाही आहे। या तुमच्या लाईन काही पण येऊ द्या, ब्रेकिंग न्यूज काही होऊ द्या, पण शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे एकमेकाला जाणून आहेत, काय समीकरण जमू शकतं किंवा काय जमावं लागतं, हे दोन्ही राजकारणी हुशार आहेत। म्हणून हा फेविकॉलचा जोड आहे आणि खरंच आहे, तो तुटणार नाही। ही राजकीय भाषा नाही, ही वास्तविकता आहे। त्यांनी दुसरं असं म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिलाय त्यांनी। बरोबर आहे ना, अहो आयुष्याची राखरांगोळी करायला निघालेला एकनाथ शिंदे, त्यांना तुम्ही हलक्यात घेणार आहात का? तुम्हाला काय वाटत होतं उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे संपेल? त्यांनी फिनिक्ससारखी पुन्हा भरारी घेतली, आज त्यांचं नाव देशात नाही तर जगभरात गेलेलं आहे। एकनाथ शिंदेंना पाहण्यासाठी सुद्धा आता लोक यायला लागलेली, असं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे। म्हणून त्याला हलक्यात कधीच घेतलं नाही पाहिजे। जो माणूस इतरांसाठी स्वतःच्या घराला काडी लावू शकतो तो काही करू शकतो, एवढं त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, त्यांना अपात्र करा अशी काँग्रेसनं मागणी केली आहे। काँग्रेसने केली असेल, कायदेशीर प्रक्रिया ती जर पूर्ण झाली तर त्याच्यावर निर्णय घेणं योग्य, परंतु एखाद्याला सजा झाली आणि तातडीनं त्यांच्यावर कारवाई झाली असं एकही उदाहरण महाराष्ट्रात नाही। म्हणून अनेक जण आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यावर गुन्हे जेव्हा होतात त्याची अपिलाची जी काही स्टेज आहे ती पूर्ण झाली, जर त्याच्यात त्यांना रिलीफ मिळाला नाही निश्चित कारवाई होते। नितेश राणेंचं एक वादग्रस्त वक्तव्य आलं, ते म्हणतात की निधी वाटपात महायुतीत पहिलं प्राधान्य भाजपला, त्यानंतर महायुतीतील सरपंचांना, असं म्हणतात। ते म्हणतात की मव्याच्या गावांना टार्गेट करून भाजपात प्रवेश करून घ्या। त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काय करावं हे त्यांचा लुकआउट आहे, परंतु निधी वाटपाचा जो काही कार्यक्रम होईल तो तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे आणि अजितदादा मिळून ठरवतील आणि त्यांनी ठरवलेला जे काही पर्सेंटेज म्हणतात किंवा त्याला जे काही रेशिओ ठरवतील तोच सर्वांना मिळेल। त्याच्यामुळं कुणाच्या मर्जीने निधी वाटले जाणार नाही, तर हे सामूहिक असलेला तो निर्णय असणार आहे। मस्साजोगचे ग्रामस्थ जे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर धसांनी ग्रामस्थांची भेट घेतली आणि ते म्हणतात की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जे आहेत ते पोलिसांचे मित्र आहेत। PI राजेश पाटील आणि महाजन जे अधिकारी आहेत, दुसरे पोलीस अधिकारी, यांना सह आरोपी करा अशी त्यांची मागणी। नाही, आता त्यांनी जी काही मागणी केलेली त्याची गांभीर्याने सरकारने दखल घेतली पाहिजे।
सत्ताधारी पक्षातला आमदार जेव्हा एखाद्या आरोपींचं नाव या जाहीरपणे उघड करतोय आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतोय, तर त्या टायमाला मुख्यमंत्री साहेब निश्चित त्याचा लक्ष घालतील आणि मला वाटतं यांना सहआरोपी बनवतील. एकटं लढणार की एकत्र लढणार यावरून सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये. काय ठरलंय? वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली आहे का? काय तुमच्यापर्यंत या संदर्भातली माहिती आहे? वरिष्ठ पातळीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे लढावं, महायुती म्हणून लढावं असं आम्हाला आदेश देण्यात आलेले आहेत. पण तरी काही ठिकाणी काही राजकीय पुढारी आम्ही स्वतंत्र लढणार वगैरे असे काही जे काही बोलत आहेत त्याला आम्ही एवढं सिरियसली घेत नाही. परंतु हे जर सिरियसली वरिष्ठ नेत्यांनी घेतलं तर मग कदाचित काय घडेल याचा नेम नाही. परंतु आतापर्यंत सर्वांना आदेश हे देण्यात आले की सर्वांनी महायुती म्हणून लढणार आहे. एकनाथ शिंदे जे म्हणाले होते मला हलक्यात घेऊ नका, तर संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे हे हलकेच आहेत. ते किती हलके आहेत आणि किती जड आहेत ते त्यांच्या बोकांडी बसल्यानंतर त्यांना कळालं असेल. त्यांचं वजन जे आहे ना तेव्हा त्यांना कळालं. हातभर जीभ यांची बाहेर पडली तरी ते शिंदे साहेबाला हलकं समजत असेल तर आता काय काय पडेल यांचं बाहेर हे काही दिवसात कळेल. नाशिकला जे धार्मिक स्थळ हटवण्याचा मुद्दा गाजतोय, त्या जे आंदोलन केलं जाणार नाही तर जे साधू संत आहेत त्यांची धरपकड वगैरे केली चालली आहे, तिथला तो मुद्दा जो आहे तो गाजतोय. नाही, नाशिकच्या प्रकरणामध्ये जास्त निश्चित मला माहिती नाही. परंतु त्या ठिकाणचं काही अतिक्रमण जे काही काढतायत ते कुंभमेळ्याची पूर्वतयारी म्हणून करतायत आणि उद्याच्याला लोकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून जर प्रशासनाने काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. संजय राऊतांचं आणखी एक वक्तव्य आहे की त्यांनी म्हणतात की मला असं वाटतं मोदी शरद पवारांच्या बाजूला बसणार नाहीत. त्यांना काय वाटतं याच्यावर राजकारण चालत नाही. त्या शरद पवारला जो काय परवा 8 दिवसापूर्वी बोलत होते ना आम्हालाही राजकारण कळतं, त्यांच्यावर स्तुती सुमनं कोणी उधळलेत? संजय राऊतने. आणि काल ते बसत काय स्वतः मोदी साहेबांनी त्यांना खुर्ची दिली आणि शरद पवार त्यात बसलेत. काही दिवसानंतर निश्चितच तुम्हाला शरद पवार साहेब हे मोदीच्या बाजूलाच बसलेले दिसतील. तर होते संजय शिरसाट. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.